आम्ही घेतो। हमारा कचरा साफ करो, नहीं तो कुर्सी खाली करो। हमारा कचरा साफ करो, नहीं तो कुर्सी खाली करो। अंबरनाथ शहर में कचरे की समस्या, नाला सफाई और बरसाती पानी जमा होने के मसले से परेशान शहर पूर्व और पश्चिम से सैकड़ों लोगों ने शुक्रवार को नगर पालिका कार्यालय पर मोर्चा निकालकर नपा के खिलाफ नारेबाजी कर अतिरिक्त मुख्य अधिकारी पार्लारकर का घेराव करते हुए उनसे सवालात की बौछार कर दी। प्रशासन को खरी खरी सुनाई गई। गुस्साए लोगों को देखते हुए पुलिस का भी काफ़ी बंदोबस्त किया गया। फिर भी गुस्साए लोगों ने नपा कार्यालय के अंदर जाकर जमीन पर बैठकर नारेबाजी करने लगे। हमारा कचरा साफ करो, नहीं तो कुर्सी खाली करो। मुख्य अधिकारी फरार है। अंबरनाथ नपा में हाय हाय की नारेबाजी की गई। मुख्य अधिकारी से बाद में चर्चा की गई। शहर में कचरे का ढेर, नाली को छोटा करना, स्ट्रीट लाइट की समस्या पर चर्चा करते समय शहर पूर्व से मोर्चा लेकर आने वाले शिवसेना युवा सेना के निशान पाटिल और पश्चिम से मोर्चा लाने वाले विकास और सोमेश्वर ने कहा कि 7 दिनों के भीतर समस्या का हल नहीं निकाला गया तो वह फिर से शुक्रवार को नपा पर मोर्चा निकालकर नपा कार्यालय के भीतर शहर का कचरा फेंकेंगे। कचरा गाड़ी वालों की दादागिरी से भी लोग परेशान हैं। मुख्य अधिकारी से कहा गया कि नपा प्रशासन 1.5 वर्षों से कचरे के मसले में नकारा हो गई है, इसलिए इस वर्ष का हाउस टैक्स माफ करने की मांग की गई है। मुख्य अधिकारी ने वादा किया कि आचार संहिता समाप्त होते ही कचरे का टेंडर निकाला जाएगा। पाल्ले गावामध्ये महत्त्वाचे जे 3 प्रश्न आहेत ते इथल्या शिष्टमंडळांनी निशान पाटील यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्टमंडळ आणि जनतेने मांडले होते। त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की तिथला कचऱ्याचा जो प्रश्न आहे तर कचरा उचलण्याची फ्रिक्वेन्सी वाढवणे आणि तिथे जो काही गॅप पडतोय नगर कचरा उचलण्यामध्ये तो कमी करणे आणि त्यांना म्हणजे एक व्यवस्थित सायकल तिकडे तयार होणे टाईमली, याच्याबद्दल त्यांची सगळ्यात प्रमुख मागणी होती। दुसरं म्हणजे तिकडे जे इलेक्ट्रिसिटीचे जे काही कनेक्शन्स आहेत जे नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत तर ते कनेक्शन्स व्यवस्थित होऊन कुठले स्ट्रीट लाईट व्यवस्थित होणे। तिसरं म्हणजे तिथे जे काही ठिकाणी पाणी साचते सखल भागामध्ये त्या पाण्यावरती उपाय करणे आणि चौथं म्हणजे रोगराई पसरू नये या दृष्टीने फवारणी करणे आणि 5वं म्हणजे तिथे काही ठिकाणी खड्डे पडले तर ते खड्डे बुजवून देण्याबद्दल या शिष्टमंडळाने विनंती केली। तर नगर परिषदेचा अतिरिक्त मुख्य अधिकारी यांना मी कन्वे करू इच्छितो की पाल्ले एरियाबद्दलच्या प्रश्नाबद्दल नगरपालिकेला पूर्णपणे जाणीव आहे। आमच्याकडे सध्या टेंडर जे आहे ते टेंडर प्रोसेस व्हायला आचारसंहितेनंतर पूर्णपणे सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना व्यवस्थित स्ट्रीमलाइंड व्हेकल्स आणि मनुष्यबळ याची व्यवस्था करू। तोपर्यंत सुद्धा तिथल्या नागरिकांना कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये याकरता आम्ही एक वाहन पाल्ले गावासाठी पूर्ण देण्याची व्यवस्था करत आहोत, जेणेकरून तिथला खर्च वेगाने आणि वारंवार उचलला जाईल आणि मनुष्यबळही तिथलं थोडंसं वाढवू आम्ही आणि जेणेकरून तो कचरा उचलण्याचा जो गॅप पडतोय तो गॅप कमी होऊन जाईल। दुसरं म्हणजे तिथे जे काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याबद्दल मी आमच्या सिटी इंजिनियरना सांगितलेलं आहे। स्ट्रीट लाईट्सबद्दल मी आमचे इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांच्याकडनं ती कारवाई तात्काळ करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत। त्यांचं मीटर कनेक्शन आणि जे लाईट लावायचे तात्पुरती व्यवस्था तरी का होईना त्यांना आता मी करण्याबद्दल सूचना केलेल्या आहेत आणि जिथे पाणी साठतंय त्याच्याबद्दलही मी आमच्या शहर अभियंत्यांशी बोललेलो आहे। सर, आपत्ती व्यवस्थापनाची काय तरतूद आहे? नाही, आपत्ती व्यवस्थापन आराखडा आपल्याकडे आहे म्हणजे आपण बघू शकता 2023-24-25चा आराखडा आपल्याकडे आहे आणि याच्यामध्ये सगळ्या विभागांचा एकमेकांशी समन्वय, इमर्जन्सीला काय करावं लागेल, त्याचे संपर्क क्रमांक काय, कुठल्या विभागाचा कुठला ॲक्शनेबल राहील, कोणाशी संपर्क साधायचा, आपल्या नगरपरिषद स्तरावर काय करायचं, जिल्हा स्तरावर काय करायचं, हे सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेलं आहे। माहिती जनसंपर्क कोणाशी साधला पाहिजे, नाल्यांची यादी, रस्त्यांची यादी, हे सगळं याच्यामध्ये आहे। तर आपला आराखडा व्यवस्थित आहे। सातत्याने जे आरोप होतात की प्रशासन हे कुठल्यातरी दबावाखाली काम करते, राजकीय असतील किंवा शासकीय असतील, त्याच्यामध्ये सत्य आणि तथ्य नाही, आरोप होते ते नगरपालिका कुठल्याही राजकीय अथवा कुठल्याही दबावाखाली काम करत नाही। कायद्याप्रमाणे 1965 अत्यंत नियमोचितरित्या नगरपालिकेकडनं सगळी कामं केली जातात। रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।